कालवा आहेत. एक कालवा आहेत, कालवा. आज आपण कालवांची रेसिपी बनवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे भावेश पाटील भाऊ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कालवांची रेसिपी दाखवणार. सुकी कालवा बनवणार आहोत. कालवा मसाला, बरोबर ना? कालवा मसाला. तर अन्वी खाणार ना कालवा? बनवायची ना रेसिपी? कालवा आवडतात तुला? काय खाऊन आला घरात ना? सांग. काय खाल्लंस तू आज? अजून काय? अंडाने अंडा रस्सा. अरे वा. तर आपण आज कालवा बनवणार आहोत मस्तपैकी. आजची रेसिपी आपली कालवा मसाला. तर मित्रांनो, बघा, ही कालवा आहेत. ही मस्तपैकी आपण धुणार आहोत, म्हणजे आपल्या कोली भाषेत धुवून घेणार आहोत. कारण याला नाही अशी कच्ची असतात, टोकाला अशी कच्ची असतात. हे कच्ची धुवून घ्यायची, कच्ची काढायची, नाही ते तोंडाला ते लागतात आणि बेकार असतात. ते काढून घ्यायचे. तर कशी साफ करतात ते आपण तुम्हाला दाखवतोय. एक मोठी एकदम मीडियम साईजची कालवा आहेत बघा, मस्तपैकी. छोटे नाही, मोठे आहेत बघा. मोठी आहे ते बघ, कसली मोठी आहेत. ह्याला छोटी बोलते. ही छोटी आणि ही मोठी. हे बघ कसली मोठी आहेत कालवं. ही बघ दाखव. मोठी कालवं घेतलीत आपण. मीडियम जवळजवळ 250 ग्राम असतील, म्हणजे मीडियम साईज. 2 वाटी, 1 वाटी, 2 वाटी. तर मित्रांनो, टाईम न करता आजची रेसिपी आपली कालवा मसाला बनवणारा, सुकी कालवा. तर त्यासाठी लागणारे इथं आपण साहित्य घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये घेतले आपण 2 कांदे चिरलेले घेतलेले आहेत, बारीक करूनशी. लसणाच्या पाकळ्या 20 एक घेतलेत. कोथिंबीर कापून घेतली, चॉप केलं आहे. थोडी आपण शिमला मिरची याच्यामध्ये एक ॲड करणार आहोत. आणि टोमॅटो कापून घेतले, मिरची कापून घेतलं. हे साहित्य आपण घेतलेलं आहे. आता याला तर धुवून घेतल्यानंतर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत. तर अन्विक बनवायची ना रेसिपी? सुरुवात करायची? ओके, चला. तर मित्रांनो, आता दाखवणार आहोत आपण कालवा मसाला, सुकी कालवा. पूर्ण क्लीन करून घे पहिले, शार्प. ते गावाकडचे असल्यामुळे काय नाही, त्यात जास्ती कच नाही. आपल्या गावावरून आणलीत ना, त्यामुळे ती कच्ची वगैरे नाही, कमी आहे. बाजारात आणलेली जास्ती कच असते. बाजारात धुवायला लागतात जास्त. ते घरात न दिलेत ना पाठवून. सासूर वडीवरून आले. तू गुड नाईट करतस? मस्त. हे बघा, आपण कालवाची रेसिपी बनवतो. गुड नाईट. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली कालवं शाप धुवून झालीत. आणि ह्याच्यामध्ये असे कच्ची असतात, ती घाण असते, ती काढायची असते. 2-4 वेळा आपण धुवून घेतली. आणि बघा, आता बनवणार कालवाची रेसिपी. ऋतू बनवायची ना कालवाची रेसिपी? आणि तू खाशील का नाही? अरे वा, आवडते तुला? तुला पण आवडते? अरे वा, तुला फिश आवडते ना बाई? फिश आवडते तिला. चला तर बनवूया आपण कालवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण कालवांची रेसिपी बनवणार आहोत. कालवा मसाला, सुकी कालवा. ठिकरो तापलोय आणि ठिकऱ्यात टाकलं तेल, तापलोय आणि टाकलोय लसणाला आली फोडणी. तर मित्रांनो, फोडणी आली लसणाला. थोडासा लसूण आपण शिजून घेणार आहोत. आणि हा चिरलेला आपला कांदा, 2 चॉप करून कांदा घेतलेला आहे. ऋतू पण बघते येते. ऋतू, तू पण बघतेस ना रेसिपी? कांद्याला थोडा ब्राऊन करणार आहोत, तो पण शिजून घेणार आहोत. आणि एक मिरची कापून घेतलेली, ती पण टाकलेली आहे. तर आजची आपली रेसिपी लय भारी नाही ऋतू? कालवा. अरे वा, हुशार आहे पोरगी, एकदम छान, एकदम बढिया. मित्रांनो बघा, भैया अन्वित ही आमची रेसिपी स्टार्ट झाली आहे. इथं आपली कालवा आहेत आणि हे आपलं टोमॅटो वगैरे. थोडा कांदा शिजूया मस्त. कांदा आपण ब्राऊन केलाय. शिमला मिरची टाक. आता त्याच्यात आपण थोडी शिमला मिरची ऍड करणार आहोत. काही लोक चिंच वगैरे टाकतात, आंबट टाकतात. आपण टोमॅटो आणि शिमला मिरची थोडीशी टाकणार आहोत. थोडीशी अलग रेसिपी बनवणार आहोत.
आपल्या पद्धतीने आगरी कोळी पद्धतीने थोडासा तेल. तू काय दाखवू दे. हे बघा फायनली हे बघा काय बनवतंय. नाही फायनल अजून झाला नाही. फायनल झाली नाही बघू आता. फायनल झाली नाही. हां हां फायनली झाली ना असती. नाही नाही कसली वाटते ना. वास आली ना कांद्याची बाबू. शिमला मिरची टाकल्यावर सुगंध मस्त. हा शिमला मिरची टाकल्यावर मस्त सुगंध येते. हाय हाय इतकं आहे. हा कांदा आपला शिजून झाला पड आता टाकते ब्राऊन टोमॅटो. झाला. आता टोमॅटो टाकतोय. हां. हा टाक बाबू अन्विक टाक. टाक. तुला पण टाकू दे. बस जाम मदत झाली तुझी. ऋतू ऋतू काय बोलतात त्याला. त्याला काय बोलतात. त्याला काय बोलतात. काय काय कालवा. आणि पुढचं चटपटी त्याच्यामध्ये. बघा आपली मस्त पैकी रेसिपी तर चालू आहे ना ऋतू. हा बघ हा बघ. आता हे कधी टाकायचं. हा टाकणार. ते पण टाकणार. ते पण वरून टाकणार. टाकायचं. कोथिंबीर वरून टाकायची झाल्यानंतर. दे. हळद 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 आता टाकायची हळद. आणि ही कालवा ऑस्टर आणि आता समुद्री मेवा. आगरी कोळी मसाला. बोल. हा आता काय आगरी कोळी टाकायचं? मसाला. हा काय टाकतो आता. आगरी कोळी मसाला. मस्त आपला दुसरा मसाला टाकायचा नाही. एकच मसाला बास झाला नाही बाबू. हा आपला मसाला लय भारी असते. त्याला ऑस्टर पण बोलतात. समुद्रातील मेवा पटवून बोलतात. लागते. खडपामध्ये भरते बाबू. या खडपामध्ये आपलं बंदरावरती खडप असतं ना समुद्री किनारे त्यामध्ये भेटतात. हा आपला सेंधा नमक मीठ बाय मीठ. आता काय टाकायचं. सेंधा नमक. सेंधा नमक. आम्ही सगळ्यांनी मिळून आज रेसिपी बनवणार ना बाई. हा 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 हा. आता हे टाकायचं. हा ना ते टाईम आहे. टाकायचं आता. हा शिजू दे त्याला थोडा वेळ. थोडीशी कोथिंबीर टाक नंतर. हा कोथिंबीर टाक. बघ कसली वाटते बाबू. तू पण टाक. हा बस. बाकी राहिलेली आपण नंतर टाकू येईल झाल्यानंतर. बस झाली. हा बस. हा थोडीशी काढून ठेवली आपण. आता आपली रेसिपी लय भारी होणार नाही बाई. मस्त खाशील ना तू. आणि आता आपण टाकणार आहोत समुद्री मेवा कालवा. काय टाकायचं. कावला नाही कालवा बाई. टाक. हा तुला टाकायचं आहे. थांब थांब टाक 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 ऋतू टाक. अरे वा पोरगी हुशार आहे. हा अन्विक टाकते बघ. आम्हीच तर जामच हुशार आहे. अन्विक हात धुवायचे आता. मित्रांनो बघा आमची रेसिपी लय भारी होणार आहे. अन्वित मस्त मिक्स करते. मिक्स कर बाबू. बाहेर नको टाकू. फक्त मोठी मोठी कालवा आहेत. आजची रेसिपी आपले कालवा आता मी ह्याला सुकी लावते. कालवा मसाला. कुठल्याच प्रकारचा मसाला टाकला. फक्त आगरी कोळी आपला मसाला टाकलाय. कमीत कमी साहित्यामध्ये आपण हे कालवं बनवणार आहोत. हा कमी जास्त काही घेतले नाही. टाकायची गरज नाही साहित्य. हे बघ मग. हा. बरोबर. शिजू दे आता. शिजू दे ना बाई. हा थोड्या वेळाने आपण बघूया. शिजू दे. चला मी ते बघ. हा बस तू. फोटो. काय गरम टाकतं आता. खडे मसाला गरम मसाला बस ना. बस. आपला मसाला आगरी कोळी टाकलेला आहे त्यामुळे जास्त काही मसाला टाकायचे ना बाबू. हे आपला खडे मसाला थोडासा टाकलाय. सगळा मीठ सगळा टाकलाय आपण. हा मीठ मीठ नाही टाकलं. टाकलं ना. सेंधा नमक बोललो ना. हा टाकलं मीठ. आता त्याला शिजू दे. आणि थोड्या उसराने शिजल्यानंतर आपण बघूया. ठेवायचं. झाकण ठेवूया थोडा वाफेवर. हा? भेटूया 5 मिनिटाने. भाकरे बनवलेत आगरी आपल्या कोळी पद्धतीने. कसले मोठे येतील देख. दाखव मोठे किती मोठे येतील. भाकरी करायला चाललास. दाखव बाबू. अरे लय भारी.
मऊत एकदम नाही. कालवण बरोबर भाकरी मस्त लागेल ना बाबू. हा तू खाशील ना कालवण बरोबर भाकरी. अरे बाबा 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 पकड पकड पकड. भाकरीवाले भाकरी मस्त मस्त. नाही 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 आपण विकत नाही, आपण घरच्या घरी बनवतो खायला. चला आणि ही आपली कालवं मस्तपैकी इथं शिजतात. हां शिजू दे. काय कलर आलाय जबरदस्त. तुका डब्यात ठेवतोस ते घडी घालायची घडी. माऊला दे, माऊ घालेल बघ. मला येते घरी. बघा मित्रांनो मस्तपैकी कलर आलाय पाणी जास्त. हां पाणी सुटते त्यांना. मदत करायला आले समुद्र. सगळे आज. समुद्री मेवा येतो खायला एकदम टेस्टी आणि जबरदस्त असतात. मदत करत आहे. आणि आमचा अन्वित भाकऱ्यांची घडी घालतो. अरे वा मस्त मदत करायला आले तर मदत आज. करायला आज. संडे हां. स्पेशल. हे बघा बाबू हे असं कपडा टाक व्यवस्थित. राहू दे असू दे. जाऊ दे. चला आता थोड्याच वेळात आपली कालवा होणार आहे. मग खायला बसू नये. आपली आगरी कुली सगळी मराठी भाषा मिळ. बरा वाटते जरा. बोला मला कोली भाषा सांग. अरे कोली भाषा बोलायची बाबू. बोलशील ना गावात असेल तो बोटीवर जाशील नी जायचा मंदा मंदा. दिवाळीला जातो. दिवाळीला जातोस होलीला. तू पण जातोस. अरे वा. शिजू दे आता. पाणी सुटलंय. पाणी सुटते त्याचा. त्यामध्ये पाणी असते. पाणी काय याच्यामध्ये टाकायचं नाही. त्याला शिजू द्या. नाही अन्वित शिजू दे जरा. पाणी सुटतं. पाणी टाकायची गरज नाही. थंडी लागते. ह्याच्यात मीठ पण आपण कमीच टाकलं तर समुद्रातले आहेत ना बाबू त्यामुळे कमी मीठ टाकायचा नाही ते खारट होईल. समुद्रात असल्यामुळे आपलं मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचा. मस्तपैकी वाफ आली आणि बाहेर मस्तपैकी थंडी आहे. रात्रीचा टाईम आहे. मस्तपैकी होतात आपली कालवं. आता झाले की बोला. नाही नाही बाबू थोडं शिजू दे. होते. तर मित्रांनो हे बघा आपली मस्तपैकी कालवांची रेसिपी झाली आणि अन्वितने टाकली कोथिंबीर. ही आजची रेसिपी मित्रांनो तुम्हाला पण बघून तोंडाला पाणी सुटलं असेल. लय भारी रेसिपी आपली झाली कालवांची. टाक बाबू सर्व टाकायची कोथिंबीर. टाक कोथिंबीर टाक. नवीन कुक आहे मदत करायला आलाय. कालवांची रेसिपी आपली मस्त झालेली आहे आणि कमी फ्लोमध्ये कमी गॅस ठेवूनशी आपण कालवं बनवली. मिक्स करून टाकली आणि इथं आपलं मस्तपैकी कालवण बनवलंय. कसलं कांजी बनवलंय. बागऱ्यांचं कालवण बनवलंय. हां बागऱ्यांचं कालवण बनवलंय आणि ही आपली अगदी कोळी पद्धतीची आपली मस्तपैकी भाकरी आहे. हां भाकरी आपली तांदळाची भाकरी. ह्याच्यासोबत मस्त वाटेल एकदम खायला. आणि आपण हे कालवं भातासोबत पण खाऊ शकता. भाकरी बरोबर चांगली लागते. मित्रांनो ही बघा आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण ताटवाराला घेणार आहोत. तर रतन वाट हे बघा आपलं मस्तपैकी कालवा. हां आटली सुकी कालवा मसाला बनवलाय आणि सोबत एक कांजी. भोयांचं कांजी आणि ते मित्रांनो हे बघा आमची रेसिपी मस्तपैकी कालवा मसाला झालेला आहे. सुकी कालवा मस्तपैकी हे बघा. आणि आपली भाकरी कोळी पद्धतीची भाकरी आपण आता तोडणार आहोत. आणि ही तुला अख्खी अर्धी आणि मला नकार सुरुवात. चल तू पण येते तिला पण दे. हा चल आता कशी लागते ते बघूया. मस्त कसं भरून घेतो मित्रांनो. हे बघा कसा लय भारी एकदम. टेस्ट करून बघा अन्वित कसं लागते ते. अरे घे जास्ती. एक नंबर ना जबरदस्त ना. खाऊ तू पण खाते तुला देतो तर. या मित्रांनो जेवायला. आमची आजची रेसिपी कशी वाटते ती नक्की कॉमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चल अरे हे बघा मस्तपैकी झाले. आजची रेसिपी लय भारी झाली. कालवा लय टेस्टी झाले आणि सोबत कांदा. हे बघा. बघ हा भाऊ कालवा सोडून कांदा कर घसरले पोरगा.
कालवा खा बाबू. मच्छी खातोस ना? हा मग. लय भारी ना? पार्टी ना आपली? मग एक नंबर. मंडळी बसले जेवायला. लाईट कमी आहे आता. एवढीच आहे बाबू इथं लाईट. 2 लावायच्या. मस्त ना रितू काय खातेस? बघ कसं कालवण ना. ए रितू काय खातेस? कालवा. हे काय टाकू नको. उजेड नाही रे त्याचा. उजेड नाही म्हणून खातो मी. उजेड नाही म्हणून खातो. ठीक आहे. हा कशी झाली ते सांग. मस्त. खाऊन बघ.